राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन करू असं पवार म्हणाले होते। TV9 मराठीला देवेंद्र फडणवीसांनी ही मुलाखत दिली आहे। राष्ट्रपती राजवटीनंतर पवार राष्ट्रवादी भाजप युतीची घोषणा करणार होते। सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून पवारांना आलेल्या पत्राचं उत्तर वर्षावर ड्राफ्ट देखील झालं होतं। राष्ट्रवादीच्या उत्तरानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असं फडणवीसांनी म्हटलंय। एक आम्ही आणि शिवसेना होतो, जे वेगळे झालो होतो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होतं। पवार साहेबांनीच आम्हाला हे सांगितलं की सगळ्या पक्षांना ते विचारतील, त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलं तर शिवसेनेजवळ तेवढी स्ट्रेंथ नाही, आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेसजवळ स्ट्रेंथ नाही। त्यामुळे त्यांनी हे सांगितलं होतं की एकदा राष्ट्रपती राजवट लागली की मी महाराष्ट्राचा दौरा करेन, दौरा करून येऊन मी घोषणा करेन की मी महाराष्ट्रात फिरलो, महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला एक स्टेबल गव्हर्नमेंट हवी आहे आणि म्हणून आम्ही BJP सोबत जाण्याचा निर्णय केला आहे आणि मग आपण करू। आणि या हिशोबाने पहिलं पत्र आम्हाला आलं, आम्ही सांगितलं आम्हाला बनवायचं नाही। दुसरं शिवसेनेला गेलं, शिवसेनेने त्यांच्याजवळ नव्हतेच लोक, त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला करता येत नाही। तिसरं पत्र राष्ट्रवादीला गेलं, त्यावेळी त्याचं उत्तर हे माझ्या घरी ड्राफ्ट झालं, म्हणजे माझ्या घरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा बंगल्यावर ड्राफ्ट झालं। ड्राफ्ट झाल्यानंतर ते अजितदादांनी पाठवलं शरद पवार साहेबांकडे। शरद पवार साहेब त्यास लीलावतीला भेटायला गेले होते संजय राऊतांना, तिथे ते पत्र गेलं। तिकडनं निरोप आला की हे 2 मुद्दे काढा आणि असे 2 मुद्दे टाका। त्याशिवाय परत पत्र ड्राफ्ट झालं, त्याच्यावर अजितदादांची सही झाली आणि ते पत्र राज्यपालांकडे गेलं। आणि त्यानंतर मग ही परिस्थिती झाली की तीनही मेन पक्ष हे जेव्हा म्हणतायत त्या चौथ्या पक्षाने म्हटलं जरी की आम्हाला करायचं आहे तरी तो करू शकत नाही आणि मग राष्ट्रपती राजवट लागली। माझ्याकडे संसद सदस्य होते असले विद्यार्थीचे, पण त्यांनी मी सांगितलं प्रेसिडेंट येतो याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की माझं स्थान काय आहे। सरळ उत्तर दिलं का? नाही म्हटलं का? नाही दिलं ना, कारण घटनाक्रम मी सांगतोय आणि या घटनाक्रमाचे साक्षीदार अजितदादा पवार आहेत, जे आता तुमच्या बरोबर आहे, आता आमच्या सोबत आहेत। अजून 2-3 आहेत, काळजी करू नका, पाहिजे ते आणून देतो। आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अजूनही राज्यपालांकडे ते पत्र असेल, त्यांच्या रेकॉर्डला तर असेल, बघा कुठे टाईप झालंय, वर्षा बंगल्याच्या कम्प्युटरवर टाईप झालाय।